हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बघणार आहोत चॉकलेट मिनी कप कसे बनवायचे, तेही आप्पे पात्रात आणि एक 10 ते 15 मिनटात. आपले हे चॉकलेट कपकेक अतिशय मऊ सॉफ्ट तयार होणार आहेत, तेही आप्पे पात्रात. 15 मिनटाची ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग केकची बॅटर तयार करण्यासाठी आपण सर्वात आधी एक बाउल घेऊ. त्यात 1 कप दूध आणि अर्धी वाटी साखर घेऊ आणि पाव कप तेल टाकून घेऊ व हे सर्व मिश्रण व्यवस्थित एका चमच्याने किंवा याच्याने आपण व्यवस्थित हलवून घेऊया. त्याच्याने पिठी साखर वगैरे सर्व पगळून जाईल. नंतर त्यात आपण 1 वाटी मैदा टाकणार आहोत आणि पाव वाटी कोको पावडर घेणार आहोत व परत हे सर्व मिश्रण एका चमच्याने व्यवस्थित हलवून घेऊया. बघा तुम्ही, आपण हे सर्व बॅटर व्यवस्थित हलवलेले आहे. बघू शकता तुम्ही, याची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट झालेली आहे. त्यानंतर आपण त्यात 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊ. हे मिश्रण थोडे घट्ट वाटत आहे, त्याच्याकरता मी याच्यात 2-3 चमचे दूध टाकून घेणार आहेत. आपण हे दूध बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर याच्यावर टाकलेले आहे, त्यामुळं हे बेकिंग पावडर सर्व मिश्रणात व्यवस्थित कालवले जाईल. त्यानंतर हे आप्पे पॅन घेतलेलं आहे, ते आपण अगोदर गॅसवर गरम करून घ्यायचे. नंतर त्याला गॅसवरनं खाली काढून घ्यायचं व सर्व पॅनला तेल लावून घेऊया. तेल लावून आपण त्यात आता केकचे बॅटर 1-1 चमचाच टाकणार आहोत, जास्त टाकायचे नाही. आणि हे बॅटर आपण गॅसच्या खाली आप्पे पात्र गॅसच्या खाली घेऊन सहज टाकायचे आहे, कारण आप्पे पॅन जास्त तपल्यावर आपले केक जळू शकतात. तुम्ही बघू शकता, मी 1-1 चमचाच टाकलेले आहे, जास्त बॅटर टाकायचे नाही. नंतर आपले हे चॉकलेट केक आहे, म्हणून आपल्याला याच्यात चॉकलेटचा 1-1 पीस ठेवून घ्यायचे आहे. बघा, मी सर्व कपकेकमध्ये चॉकलेटचा 1-1 तुकडा ठेवत आहे व आपण हे चॉकलेटचा 1-1 तुकडा ठेवल्यावर परत याच्यावर अर्धा चमचा केकचे बॅटर टाकून घेऊ. जास्त बॅटर टाकायचे नाही. आपले कपकेक अतिशय मऊ आणि सॉफ्ट होणार आहे आणि फुलणार तर अप्रतिम फुलणार आहेत. त्याकरता जास्त बॅटर टाकायची गरज नाही आहे. चला तर आपण याला एकदम गॅसच्या कमी फ्लेमवर ठेवणार आहोत. थोडीही मोठी फ्लेम झाली तर आपले केक जळू शकतात. बघू शकता, आता मी एकदम फ्लेम कमी केलेला आहे आणि आप्पे पात्र गॅसवर ठेवलेले आहे. एक 5 ते 7 मिनटात आपले केक बघा फुलून सण किती वरती आलेले आहे. आपल्याला ह्या एक साईडने तर हे केक झालेले आहे, दुसऱ्या साईडने आपल्याला 1-2च मिनटं फक्त हे बेक करून घ्यायचे आहे गॅसवर. जास्त वेळ ठेवायचे नाही, जास्त ठेवलं तर हे केक परत जळू शकता. 1-2 मिनटं आपण यांना दुसऱ्या साईडने वाफवून घेऊया. चला तर आपले हे असे कपकेक रेडी झालेले आहेत. एका साईडने बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर असे आपले कपकेक तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अतिशय सॉफ्ट मऊ आपले हे कपकेक तयार होणार आहे. त्याच्यावर मी गार्निश करण्यासाठी हर्षीजचे चॉकलेट सिरप वापरत आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्ही याच्यावर पिठी साखर टाकूनसुद्धा हे गार्निश करू शकतात. बघा, आपले मऊ लुसलुशीत सॉफ्ट